ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। मराठा समाजाचा आरक्षणाच्या अनुषंगाने कॅवेट दाखल केलेला आहे। कोणी आमची बाजू ऐकून घेतल्याशिवाय कुठलाही निर्णय देऊ नये न्यायालयाने, असं जरांगीच्या एका जवळच्या व्यक्तीने सांगितलं। आज नागपूरमध्ये नागपूर जिल्हाधिकारी विपिन ईटनकर यांनी महाराष्ट्रामध्ये नैसर्गिक जी रिव्हर सँड आहे, नदीतली वाळू आहे, नाल्यातली वाळू आहे, याचा वापर कमी करून कृत्रिम वाळू एम सँड जी आपण तयार करतो आहे, या कृत्रिम वाळू करता जे आपण शासनाने पॉलिसी केली आहे की जेवढे क्रेशर्स या कृत्रिम वाळू करता लागतील तेवढे क्रेशर्स राज्यामध्ये देण्याचा निर्णय आम्ही केला आहे। प्रत्येक जिल्हाधिकाऱ्याने किमान 50 ते 100 क्रेशर्स एम सँडचे प्रमोट करावे आणि या सर्व नवीन आणि जुन्या क्रेशरला इंडस्ट्रियल पॉलिसीच्या बेनिफिट द्यावे, महसुली अधिनियमात आम्ही काही सूट दिली आहे ती बेनिफिट द्यावे। आणि आता याच्यामध्ये महत्त्वाचं असं आहे, जे कृत्रिम वाळू तयार होणार आहे त्याला जी रॉयल्टी लागणार आहे, स्वामित्व लागणार आहे, त्याला फक्त 200 रुपये लागणार आहे, 200 रुपये ब्रास। आणि नैसर्गिक वाळू जी आहे, रेतीची वाळू जी आपली नदीतली वाळू आहे, तिला 600 रुपये ब्रास लागतात। 400 रुपयाची सूट आम्ही दिली आहे रॉयल्टीवर। त्यामुळं नागपूर जिल्ह्याचे कलेक्टर विपिन ईटनकर यांनी जो पुढाकार घेतला, मी त्यांचं अभिनंदन करतो। आणि सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही सूचना दिलेल्या आहेत। आमचे पुणे जिल्हाधिकारी 17 सप्टेंबरला एक मोठा एम सँडवर त्या ठिकाणी सेमिनार करताय। मला वाटतं या राज्यामध्ये नैसर्गिक वाळूऐवजी कृत्रिम वाळू या ठिकाणी वापरण्याचा एक मोठा कार्यक्रम आम्ही आणला आहे। दुसरा प्रश्न आपण जो विचारला, शासनाने जो 2 सप्टेंबरला GR काढला आहे मराठा समाजाला कास्ट सर्टिफिकेट मिळण्याबद्दल, OBC सर्टिफिकेट मिळण्याबद्दल, त्याबद्दल आपण विचारलं की सुप्रीम कोर्टमध्ये, हायकोर्टमध्ये कॅवेट दाखल केला आहे, तर हा त्यांचा अधिकार आहे कॅवेट दाखल करण्याचा। शेवटी लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपले अधिकार आहेत सुप्रीम कोर्टात जाण्याचे, हायकोर्टमध्ये जाण्याचे। शासन आपली बाजू मांडेल। OBC आरक्षण समितीच्या लोकांनी म्हटलं आहे की आम्हाला कोर्टात जायचं आहे, प्रत्येकाला आपापला अधिकार आहे। त्यामुळं शेवटी जर ही न्यायालयीन लढाई झाली, न्यायालयीन लढाई होऊ नये, पण झाली तर मात्र त्यामध्ये योग्य बाजू न्यायालयासमोर मांडण्याचं काम शासन करेल। गणेशोत्सव झालेला आहे सर, शास्त्रीय सगळं पार पडलं आणि मुंबईमध्ये या पद्धतीनं आंदोलन होतं। मुंबई पोलिसांनी ज्या पद्धतीनं कामगिरी केलेली आहे आणि जरांगे पाटलांचं उपोषण होतं, गणेशोत्सव पार पडला आहे, महसूल मंत्री म्हणून जी कामगिरी झाली आहे त्यावर काय सांगता? मी एकंदरीतच महाराष्ट्र पोलीस, जी पोलीस माननीय मुख्यमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री म्हणून त्यांच्याकडे अधिभार आहे, माननीय राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजीच्या कुशल मार्गदर्शनाखाली आणि अत्यंत बारकाईनं सूक्ष्म नियोजन आणि अत्यंत या महाराष्ट्राची जी आपली परंपरा आहे, धार्मिक सांस्कृतिक परंपरा, आणि या धार्मिक सांस्कृतिक परंपरेचा हिंदूचा सर्वात मोठा सण गणेशोत्सव, यामध्ये जे पोलिसांनी माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या नियोजन तत्वाच्या आधारावर काम केलेलं आहे, मी महाराष्ट्र पोलिसांचं अभिनंदन करतो। महाराष्ट्राच्या सर्वच आमचे DG असतील, आमचे अप्पर मुख्य सचिव असतील आणि आमचे संपूर्ण शिपायापर्यंत जे कर्मचारी आहे, एकंदरीत पोलिसांनी केलेलं काम हे कौतुकास्पद आहे। मी सर्व पोलीस अधिकाऱ्याचे, कर्मचाऱ्याचे अभिनंदन करतो। आमच्या नागपूर पोलीस कमिशनरेट श्री सिंगलजी, आमचे नागपूरचे SP पोद्दारजी यांनी सुद्धा, मी पालकमंत्री या ठिकाणी आहे, आमचे अमरावतीचे CP, अमरावती SP यांनी सुद्धा मी बघितलं ज्या पद्धतीचं नियोजन माननीय गृहमंत्र्यांनी आणि DG कडनं आलं होतं आणि ज्या पद्धतीचं मॅनेजमेंट झालं आहे पोलिसाकडनं, सुरक्षा आणि कायदा व्यवस्थेचं उत्कृष्ट मॅनेजमेंट केलं। आणि मुंबईमध्ये सुद्धा मराठा समाजाचं आंदोलन चालू असताना पोलिसांनी अत्यंत शांतपणे या आंदोलनाला पोलीस पुढे गेले आणि पोलिसाचं कर्तव्य अत्यंत
त्या ठिकाणी नियोजनबद्ध राहिलं. पोलिसांनी प्रत्येक गोष्ट चांगल्या पद्धतीने हाताळली. त्याबद्दल मुंबईमध्ये सुद्धा मराठा समाजाच्या आंदोलनामध्ये पोलिसांनी उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल त्यांचं मी अभिनंदन करतो. रोहित पवारांनी एक ट्विट केलेलं आहे, छत्रपती शिवाजी महाराजांसोबत देवाभाऊ म्हणून काल जाहिराती छापून आल्या, तर त्या भाजपमधील मित्रपक्षातील एका मंत्र्याने छापून आल्या अशा पद्धतीचा आरोप त्यांनी ट्विट करून. नाही, कोणी छापलं असेल तर रोहित पवारला काय प्रॉब्लेम आहे? जाहिराती छापून येणे किंवा जाहिराती छापणे किंवा जाहिराती येणे आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींच्या बद्दल एखादी जाहिरात आली, त्यांना काय आक्षेप आहे? कोणी छापू दे, त्याला काय फरक पडणार? संजय राउत सर ओबीसी का काही संगठन 50 करोड़ का खर्चा हुआ है, ये पैसा आता कहाँ से? कौन? संजय राउत जी बोल संजय रहे हैं राऊतांनी असं म्हटलं की हे पैसे कुठून येतात हिंदी में सर. ठीक आहे. देखिए, अगर किसी ने जाहिरात दी है माननीय मुख्यमंत्री जी के नाम की या उनका कर्तव्य के लिए, उनके कर्तव्य निष्ठा के लिए और उनके महाराष्ट्र के लिए समर्पण के लिए, तो इनके पेट में क्यों दर्द हो रहा है? उद्धव ठाकरे जी मुख्यमंत्री थे तो बिना काम की जाहिरात आती थी. उद्धव ठाकरे जी मुख्यमंत्री थे 2.5 साल, तो कितना खर्चा जाहिरात पे खर्चा किया उद्धव ठाकरे जी ने, इसका हिसाब निकालेंगे? कितना प्राइवेट पैसा खर्चा हुआ, इसका हिसाब निकालेंगे? मुझे लगता है देवेंद्र फडणवीस जी के उनके कर्तव्य के ऊपर और उनके काम के ऊपर और उनके प्रेरणा से कोई व्यक्ति, अगर चाहे खासगी व्यक्ति हो चाहे सरकार हो, सरकार काम करती है तो सरकार की जाहिरात तो होती है, लेकिन अगर उनके बारे में जाहिरात आती है तो इनके पेट में क्यों दर्द आ रहा है? सर, मराठा समाजासाठी जो जी आर काढलेला आहे त्या विरोधामध्ये काही ओबीसी संघटना एकत्र येऊन त्या आंदोलन करण्याच्या आणि रस्त्यावर ओबीसी संघटनांना त्यांचं मत मांडण्याचा, त्यांचं मागणी करण्याचा पूर्ण अधिकार आहे आणि ती राजकीय मागणी होऊ नये, सामाजिक मागणी असली पाहिजे. समाजामध्ये कोणावरही अन्याय होणार नाही, यापूर्वीच माननीय मुख्यमंत्री मी स्पष्ट केलेला आहे. आमच्या दोन्ही समिती राधाकृष्ण विखे पाटीलजी यांच्या अध्यक्षतेखाली मराठा समाजाकरता कॅबिनेट सब कमिटी आणि माझ्या अध्यक्षतेखाली ओबीसी समाजाकरता कॅबिनेट सब कमिटी, या दोन्ही सब कमिट्या आमच्या मराठा समाजाला, ओबीसी समाजाला एकामेकासमोर येऊ देणार नाही. दोन्ही समाज गुन्ह्या गोविंदाने या ठिकाणी राहतील आणि यामध्ये कुणी राजकारण करायचा काही प्रश्न नाही आहे. फक्त वारंवार आम्ही सांगतो की ओबीसीचं आरक्षण काढून मराठा समाज किंवा मराठा समाजाचं आरक्षण काढून ओबीसी समाज असं आम्ही या राज्यात होऊ देणार नाही. कुठलाही हक्क कोणाच्या डावला जाणार नाही. सर्वांना त्यांचा हक्क मिळावा याकरता आमचं सरकार काम करतं आहे आणि मला विश्वास आहे की महाराष्ट्रातला हा जो आमची सामाजिक सलोखा आहे हा कायम राखण्यामध्ये आम्ही या ठिकाणी यशस्वी राहू. सर, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे दसरा मेळाव्याला एकत्र येणार आहे असे संकेत सचिन अहिर यांनी दिले. सचिन अहिरने जे संकेत दिला त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत. बीडमधला एक प्रश्न विजय आहे. वडेट्टीवारांनी उद्या एक बैठक बोलावलेली आहे मुंबईमध्ये आणि ओबीसीचं नुकसान होतं सरकारने काढलेल्या जीआरमधून असा आरोप केला आणि अनेक संघटनांना त्यांनी एकत्र या असं मुंबईत आवाहन केलं. काँग्रेस पक्षाचे नेते बबनराव तायवाडे यांनी स्पष्टपणे सांगितलं की ओबीसीचं कुठलंही नुकसान या जीआरने होत नाही. तर विजय वडेट्टीवारांनी बबनराव तायवाड्यांचं मार्गदर्शन घ्यावं. विजय वडेट्टीवारांनी बबनराव तायवाड्यांचं मार्गदर्शन घ्यावं. बबनराव तायवाडेजींनी परवाच त्या ठिकाणी खुलासा करताना सांगितलं आंदोलन सोडताना की या जीआरने कुठलंही नुकसान होत नाही. मग वडेट्टीवारजी त्यांच्याच पक्षाचे नेते आहेत. बबनराव तायवाडेजी आणि विजय वडेट्टीवार सोबत राहतात, काँग्रेसचे नेते आहेत. मग यांच्या कॉन्ट्रावर्सी काय येत आहे? आणि त्यामुळे मला असं वाटतं की पॉलिटिकल वडेट्टीवारनी त्या ठिकाणी काही करू नये. सामाजिकदृष्ट्या त्यांना जर वाटतं वडेट्टीवारजींना की सामाजिकदृष्ट्या एखादी गोष्ट बरोबर नाही तर ते सांगितले पाहिजे. त्याच्यात आम्ही शेवटी कॅबिनेट सब कमिटी आमची आहे, आम्ही त्याचा विचार करू. पण या नागपूरमध्ये दोघंही राहतात, बबनराव तायवाडे आणि विजय वडेट्टीवार. तर या दोघांनी आपसामध्ये बसून आपली जे काही टिप्पणी केली पाहिजे. बबनराव तायवाडेजींनी 4दा पोषण सोडताना सांगितलं आहे की कुठे ओबीसी अन्याय होत नाही, अन्याय झाला नाही आणि त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामुळं आता वडेट्टीवारजी या भूमिकेत येऊन राजकीय राजकीय याचा बाहुली करू नये. वडेट्टीवारजींना असं वाटतं की
याच्यामध्ये हे जे काही त्यांना संभ्रम आहे किंवा संशय आहे किंवा काही ते मांडतील माझ्याकडे, मुख्यमंत्र्याकडे, त्यावर चर्चा करू. राष्ट्रीय फायद्यासाठी हे टीका होता असं नाही, मला असं वाटतं त्यांनी दोघातला पहिले समन्वय करून घ्यावा. बबनराव तायवाडेजी काँग्रेस पक्षाचे नेते आहेत, ते सांगतात, आणि ते ओबीसीचे राष्ट्रीय त्यांची ओबीसी समाजाची त्यांची राष्ट्रीय कार्यकारिणी आहे. त्यात त्यांनी मांडलं की कुठलाही अन्याय झाला नाही, कुठलाही त्या ठिकाणी झालं नाही. तर मग वडेट्टीवारजींनी एकदा त्या ठिकाणी अशी टीका करणे, मला वाटतं दोघांचेही मत वेगवेगळं दिसते का पक्षामध्ये. छगन भुजबल पहले कोर्ट जाने वाले थे, ऐसा उनका स्टेटमेंट था. अभी वडेट्टीवार जी का क्या लगता है, ये ओबीसी संगठन एक कैसी देखते हैं इसको? नाही, माझं म्हणणं असं आहे, प्रत्येकाला आपली भूमिका मांडण्याचा अधिकार आहे, प्रत्येकाला कोर्टात जायचा अधिकार आहे, प्रत्येकाला सरकारकडे यायचा अधिकार आहे. मी सांगितलं की कॅबिनेट सब कमिटी आमची आहे, त्यामध्ये आलं तरी आम्ही बोलू. मला असं वाटतं की यामध्ये खूप त्या ठिकाणी रोजच्या माध्यमासमोर येऊन त्यापेक्षा त्यांचं काय म्हणणं आहे ते जर सरकारसमोर आलं तर सरकार विचार करेल. वडेट्टीवार कांग्रेस के नेता है, छगन भुजबल मंत्री है महाराष्ट्र सरकार के, वो भी कोर्ट जाने की बात कह रहे हैं, कैसे देखते हैं? देखिए, व्यक्तिगत रूप से जो जाति जो समाज के लोग हैं, चाहे कोई भी पोस्ट पे, उनको अपना व्यक्तिगत बयान देना उनकी अधिकार क्षेत्र में है. अब छगन भुजबल जी ने क्या बोलना चाहिए, वडेट्टीवार ने क्या बोलना चाहिए, या किसी ने क्या बोलना चाहिए, व्यक्तिगत प्रश्न है. व्यक्तिगत रूप से वो अपनी उन्होंने बात कही है. मैं भी छगन भुजबल साहब से बात करने वाला हूँ, वो सब कमेटी में है, कैबिनेट सब कमेटी में मैं भी चर्चा करने वाला हूँ. लेकिन मुझे लगता है कि बातें न करते हुए हम क्या इसमें अड़चन है वो हम करेंगे. भुजबल साहब का भी सुन कर लेंगे. हमारी कैबिनेट सब कमेटी के सारे हमारे मेंबर्स है, माननीय गुलाबराव पाटिल है, अतुल सावे जी है, पंकजाताई मुंडे है, हमारे दत्तात्रेय भरने जी है, मैं हुआ, बहुत से कार्यकर्ता है, बहुत से मंत्री है, कैबिनेट मंत्री है. और हमारे कैबिनेट सब कमेटी के सामने कोई भी अगर पत्र आता है, किसी भी समाज का पत्र आता है, क्योंकि ओबीसी की जातियाँ 353 जातियाँ है, 18 पगड़ जाति, 12 बलुतेदार समाज है, ये बहुत बड़ा समाज है, और 353 जातियाँ है. सारी जातियों का सुनना अभी कैबिनेट सब कमेटी का काम है. हम सबका सुनेंगे, सारे समाजों का, जो छोटे छोटे समाज है ओबीसी का, उनका भी हम सुनेंगे. और उनको लगता है कि भाई ये गलत है या वो गलत है, उनका अगर गलत है तो सुधार करेंगे, नहीं गलत है तो उनको समझाएंगे. अगर हमारा सरकार का कहना ऐसा कि कोई भी ओबीसी पे अन्याय नहीं होगा, तो हम उनको समझा के बताएंगे. उनका ग्रीवेंसेस क्या है वो सुन कर लेंगे. जब कैबिनेट सब कमेटी का काम ही है कि सारे समाजों को सुन लेना, सारे समाज के निवेदन को चर्चा करना और निवेदन पे कार्रवाई करना. बीड जिल्ह्यातून महत्त्वाचा प्रश्न असा आहे, पोलिसांनी आडनाव लावू नये असा निर्णय तिथे झालाय. नहीं, जीएसटी में इम्पोर्टेंट है. जीएसटी में जिस प्रकार से माननीय प्रधानमंत्री जी ने जो आर्थिक दुर्बल लोग हैं उनके लिए जीएसटी में छूट दी है, और जिनके यहाँ थोड़ा अच्छे से प्रावधान है, जो भर सकते टैक्स को, जो टैक्स को पे कर सकते, उनके लिए थोड़ा जीएसटी, यानी व्यक्ति के लिए नहीं है. कुछ वस्तुएं ऐसी है जो महंगी वस्तु है, वो वस्तुएं सिर्फ महंगी वस्तुएं बड़े लोग जो चीज़ें हैं वो बड़ी लोग ही खरीद सकते हैं. तो मुझे लगता है जो बड़े लोग, थोड़े पैसे वाले लोग जो रोज़मर्रा की चीज़ें यूज करती है, थोड़ा सरकार के लिए हमारे डेवलपमेंट के लिए साथ दे तो उसमें कोई फर्क पड़ता नहीं है. गरीब मर्रा के जो छोटे कम इनकम वाले लोग हैं उनके लिए सारे जो चीज़ें हैं, वस्तुएं हैं, उनके लिए प्रधानमंत्री ने रिलीफ दिया है. और देश की सारी जनता ने माननीय प्रधानमंत्री का अभिनंदन किया है, उनको सराहा है. और ये बहुत अच्छा निर्णय, जो निर्णय बहुत दिनों से लोगों की डिमांड थी कि ये वस्तुओं पे जीएसटी कम करना चाहिए, एक दिन में नहीं होता है. सारे राज्य के डेलीगेशन होते हैं जीएसटी कमीशन पे. तो जीएसटी में जब इशू आती है तो सारे राज्यों का सुनकर माननीय प्रधानमंत्री, हमारे फाइनेंस मिनिस्टर निर्णय करते हैं, निर्मला सीतारामन जी. तो मुझे लगता है कि बहुत अच्छा देश के हित में निर्णय हुआ है, गरीबों के लिए निर्णय हुआ है, समाज के हित में निर्णय हुआ है.
और ये कांग्रेस पार्टी कभी समाज के साथ, गरीब तबके के लोगों के साथ नहीं रही है, इसलिए ऐसी बातें करती है। बीडचा एक शेवटचा प्रश्न असा आहे, बीडमध्ये पोलिसांनी आडनाव लावू नये असा निर्णय झालाय, एसपींनी तिथे आदेश काढलाय। धनंजय मुंडेंचं म्हणणं असं आहे की माझ्या जिल्ह्यामध्ये पोलीस आडनाव लावू शकत नसतील, सामाजिक समरसता काय कामाची, सामाजिक समरसता उरलेली नाहीये। माजी सामाजिक न्याय मंत्री असं म्हणतायत, नाराजी व्यक्त केली आहे, पोलीस आडनाव लावू शकत नाही। मला याच्याबद्दल तपासावं लागेल, चर्चा करावी लागेल। आत्ताच्या आत्ता तुम्ही विचारलं, मला याबद्दलची पूर्ण माहिती घ्यावी लागेल, पोलिसांचं काय म्हणणं आहे, धनंजय मुंडे काय बोलले, त्यानंतर मी याची तुम्हाला योग्य बाईट देईन। जीएसटी स्लॅबमुळे सर्वसामान्य लोकांना दिलासा मिळाला, गरीब वर्गाला वस्तू स्वस्त झालेल्या आहेत, तर महान जे लोक अफोर्ड करू शकतात त्यांच्या वस्तू मी माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी, आमच्या देशाच्या फायनान्स मिनिस्टर निर्मला सीतारामनजी यांचा आभार मानतो। संपूर्ण देशाने अभिनंदन केलं। या देशातल्या 140 कोटी भारतीयांनी या निर्णयाचं अभिनंदन केलं, कारण रोज जीवन जगण्याकरता लागणाऱ्या वस्तू, जे मध्यमवर्गीय आर्थिक दुर्बल व्यक्तीला ज्या वस्तू पाहिजे असतात त्याची जीएसटी कमी असली पाहिजे, ही खूप मागणी होती। आणि जे अफोर्डेबल आहे, जे देऊ शकतात त्यांच्याकडनं थोडा जीएसटी घेतला तरी अडचण नाही। हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय माननीय प्रधानमंत्र्यांनी घेतला आणि गरीब माणसाला न्याय देण्याचा प्रयत्न केला, आर्थिक दुर्बल मध्यमवर्गीय समाजाला न्याय द्यायचा निर्णय प्रधानमंत्र्यांनी केला। मी माननीय प्रधानमंत्री महोदयांचं महाराष्ट्राच्या जनतेकडनं आभार मानतो। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।